हॅलो एव्हरीवन. तर आज सॉल्व करूया आपण प्रॅक्टिस सेट 45. आणि प्रॅक्टिस सेट 45 सॉल्व करण्यापूर्वी हे दोन जे फॉर्म्युले आहेत ना ते लर्न करणं खूप गरजेचं आहे. बघा, एरिया ऑफ स्क्वेअर, साईड इंटू साईड किंवा साईड स्क्वेअर, त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रेथ, हे दोन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. हे लर्न असतील तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट इझिली सॉल्व करता येईल. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, इफ द साईड ऑफ अ स्क्वेअर इज अ 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. तर पहा, एक स्क्वेअर आहे आणि त्याची जी साईड दिलेली आहे ती आपल्याला किती आहे, 12 सेंटीमीटर आहे. आणि तुम्हाला एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर स्क्वेअरची एक साईड आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर, तर त्याच्या फोरही साईड किती होणार आहेत, 12 सेंटीमीटर. त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर एरियाचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याकडे आहे, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. ठीक आहे. मग आपल्याकडे एक साईड आहे, आपल्याला साईड माहीत आहे स्क्वेअरची, ती किती आहे, 12 सेंटीमीटर. मग काय होणार, 12 स्क्वेअर. आता 12चा स्क्वेअर किती आहे, 144. येत नसेल तर करून बघा इकडे रफमध्ये, 12 इंटू 12, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 0, 2 1 जा 2, 1 1 जा 1, दोघांची ॲडिशन 4, 2 2 प्लस 4 आणि 1 किती आला, 144. 144 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपलं काय आलेलं आहे, एरिया ऑफ अ स्क्वेअर. तर पहा, क्वेश्चन नंबर 2 आहे, इफ द साईड ऑफ अ रेक्टँगल इज अ 15 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज अ 5 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. तर आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 2 आहे, इफ द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज अ 15 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज अ 5 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. तर आपल्याला इकडे एक काय दिलं आहे, रेक्टँगल दिलेला आहे आणि त्या रेक्टँगलची आपल्याला लेंथ दिली आहे. लेंथ किती आहे पहा, 15 सेंटीमीटर आहे. त्यानंतर ब्रीथ दिलेली आहे, ती आहे 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला काढायला सांगितलेलं आहे, या रेक्टँगलवरचा काय काढायला सांगितलं आहे, एरिया काढायला सांगितलं आहे. तर एरियाचा रेक्टँगलचा एरिया जो आहे त्याचा फॉर्म्युला आपण राईट करून घेऊया. तर लेंथ किती आहे, 15 सेंटीमीटर आणि ब्रीथ किती आहे, 5 सेंटीमीटर. दोघांचं मल्टिप्लाय करा, 15 इंटू 5, 15चा टेबल 5पर्यंत काउंट करा, 15चा टेबल येत असेल तर, आणि नसेल तर 5 5चा 25, 2 कॅरी गेला, 5 1चा 5, 5 आणि 2 7, किती आन्सर आलं, 75 स्क्वेअर सेंटीमीटर. तर क्वेश्चन नंबर 3 आहे, द एरिया ऑफ अ रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर इफ इट्स लेंथ इज अ 17 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स अ पेरिमीटर. तर आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, इकडे एक रेक्टँगल आहे आणि त्याचा आपल्याला एरिया दिलेला आहे आणि लेंथ दिलेली आहे, आणि आपल्याला पेरिमीटर काढायला विचारलेली आहे. तर आपल्याकडे काय दिलेलं आहे, एरिया दिलेला आहे 102. त्यानंतर आपल्याकडे इथे लेंथ दिलेली आहे, ती आहे 17 सेंटीमीटर. आता आपल्याला ही जी साईड आहे म्हणजेच ब्रीथ, ती आपल्याला काढायची आहे, कारण ती काढल्यानंतर आपण पॅरामीटर आपल्याला जे सांगितलेले ती काढू शकतो. तर एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. ठीक आहे. तर लेंथ आपल्याकडे आहे, ओके, 7 सेंटीमीटर. ब्रीथ आपल्याला काढायची आहे, ती ॲज इट इज राईट करा. त्यानंतर आपल्याकडे काय दिलेलं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल, एरियाच दिलेला आहे, तो इकडे राईट करून घ्या, स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला ब्रीथ काढायची आहे, म्हणजे आपल्याला हे 17 जे आहे ते आपल्याला इकडच्या साईडला घेऊन यावे लागतील. 102 अपॉन ते तिकडल्या या साईडला जे आहे ते राईट साईडला ते होते मल्टिप्लायमध्ये, इकडे आल्यानंतर झाले डिवायडेडमध्ये गेले. ठीक आहे. आता बीची व्हॅल्यू आपण काढूया. इथे 17च्या टेबलमध्ये 102 आहेत का, यस आहेत की. 17 6चा 102, 17 1चा 17 आणि 17 6चा 102. तर आपल्याला बी भेटलेली आहे, ब्रीथ जी आहे ती भेटलेली आहे 6 सेंटीमीटर. ओके. आपल्याला ब्रीथ भेटलेली आहे 6 सेंटीमीटर, आणि यावरून आपण काय काढू शकतो, आता ब्रीथ भेटल्यानंतर पेरिमीटर काढू शकतो. तर आपल्याला ब्रीथ भेटलेली आहे 6 सेंटीमीटर
आणि आपल्याला काय काढायला सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये, व्हॉट इज इट्स पेरिमीटर. तर आपल्याकडे ब्रीथ आहे, लेंथ आहे रेक्टँगलची, आणि आता आपल्याला काढायची आहे ती पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, त्याचा फॉर्म्युला देखील आपल्याला माहीत आहे, 2 ब्रॅकेट L प्लस B. तर आता आपण लेंथ आणि ब्रीथ इथे पुट करूया. लेंथ आहे आपली किती, 17 सेंटीमीटर. त्यानंतर ब्रीथ आहे आपल्याकडे किती, 6. ठीक आहे, ते आपण इथे राईट केले, 17 प्लस 6. आणि इकडे बाहेर आपल्याकडे काय आहे, 2. आपण असंही करू शकतो, 17 टू जा 34, त्यानंतर 6 टू जा 12, इथे राईट करून घेतलं आहे. या दोघांचं मल्टिप्लाय केलं, त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लाय केलं, 6 आणि 2. दोघांचे ॲडिशन करूया. 4 + 2 = 6 आणि 3 + 1 = 4. 46 सेंटीमीटर. तर आपली पेरिमीटर किती आलेली आहे, 46 सेंटीमीटर.